आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हेच आपले स्थान आहे इंद्रदेव. सन्मान नाही, गौरव नाही, मर्यादा नाही, कीर्ती नाही, इंद्रलोक नाही. तेव्हा हा किरीट त्या मरकटास देणेच योग्य ठरेल. आपलं पद त्या बालकाने धुळीस मिळवलं. ऐरावत, त्या मरकट बालकाचा पाठलाग करून त्याला माझ्यापर्यंत फरफटत आण. जा जा आता. हे सुंदर गजराज, मला का मागे खेचत आहात? हा जाऊ दे मला. हा, तुलाही माझ्या समवेत यायचे आहे का? असं आहे तर ठीक आहे, तू चल माझ्या समवेत. खूपच घट्ट पकडून ठेवले आहेस. गजराज, मी माझे बळ वापरून सोडून घेऊ शकतो, पण मला कोणास वेदना द्यायच्या नाहीत असा दुष्ट विचारही करू नये आणि कोणाला त्रासही देऊ नये. मानव, प्राणी, पक्षी सर्वच माझे मित्र आहेत. एका मुंगीसही विनाकारण दुखावू नये. मातेने असेच सांगितले आहे, त्यानुसारच वागावयास हवे. आता सोडवून घेण्यास काय युक्ती योजावी? हा, आता एकच उपाय आहे सुटका करून घेण्याचा. स्वामी, जरा तिकडे पहा तरी. रुद्रांश एका नवीन मित्राशी मैत्री करण्यासाठी सिद्धता करीत आहे. त्याला खेचत घेऊन जाण्यास आलेल्या गजराजाशीच तो खेळ खेळत आहे. नारायण नारायण, रुद्रांशाची बाललीला पहा माते. मी जेव्हा रागवून बसतो, माझी माताही असंच करते. गुदगुल्या केल्यावर हसायचे नाही,
असं तर मी ठरवतो, परंतु ते शक्यच होत नाही. मग काय करणार? हसून हसून तर माझी मुरकुंडी वळते. असं व्हायला नको होतं इंद्रदेव. आपलं वाहनही आपल्या नियंत्रणात नाही राहिलं. त्यालाही त्या बालकाने स्वतःच्या अधीन केलं आहे. ते पहा. इंद्रदेव, आपणास काय झाले आहे? का आपण माझ्या पाठी लागला आहात? आपण इतके क्रोधित का बरे आहात? मी असा काय अपराध केला आहे आपला? क्रोध करणे योग्य नव्हे. शांत रहा बालका. माझ्या चरणांवर लोटांगण घेऊन माझी क्षमा मागितलीस तरच तू वाचशील, अन्यथा मातेपर्यंत पोहोचू शकणार नाहीस. क्षमा माग, नाहीतर मृत्यू पत्कर. निर्णय तुला घ्यायचा आहे. काय ठरवलं आहेस तू? क्षमा? क्षमा मागायची आहे? कशाकरिता? मी असं कोणतंही पाप केलं नाही. जर क्षमा मागायची असेल तर आधी अपराध करावयास हवा. विनाकारण मी तुमची क्षमा का मागायची? काय झालं आहे तुम्हाला? मागावी लागेल, क्षमा मागावी लागेल. कारण तू स्वतःच खूप मोठा समजू लागला आहे. माझ्या आज्ञेशिवाय ग्रहमंडळात प्रवेश केला आहे. दृष्टीचक्राच्या नियमाविरुद्ध तू वर्तन केले आहे, समजले? याकरिता तुला माझ्या चरणांवर डोके ठेवून क्षमा मागावी लागेल. असं नाही घडणार इंद्रदेव. माझी माता सांगते की माता पिता परमेश्वरा समान. गुरुजन हे वंदनीय आहेत, त्यांच्या चरणावर प्रणाम केला पाहिजे. काय म्हणालास? मी वंदनीय नाही आहे? माझी शक्ती, माझ्या सामर्थ्याबद्दल तुला फारसे ज्ञान नाहीये बालका. तू ज्यांच्याबद्दल बोललास त्या सर्वांपेक्षाही माझे स्थान खूप वरचे आहे. जर सामर्थ्य असेल तर तू स्वतःचं रक्षण कर बालका. आता या नागपाशातून कसे स्वतःचे रक्षण करतोस तेच मी पाहतो. या नागपाशातून मुक्ती मिळवणे अशक्य आहे. अरे, असं कसं स्वतःला सोडून घेऊ? तिथे अवकाशात काय काय घडतंय कालनेमी. तो वानर शिशु स्वर्गाधिपती इंद्रासमोर प्रश्न उपस्थित करीत आहे.
त्रिलोकाधिपती महाराज दशानना त्या मरकट बालकास मारून टाकण्याकरिता राहू इंद्रावर वेगवेगळे प्रभाव टाकत आहे. परंतु त्या इंद्राची सर्व शस्त्रे अस्त्रे त्या बालकासमोर निष्प्रभ ठरली. काय म्हणालास? राहू राहू इंद्राजवळ आहे. अतिउत्तम संदेश आहे. हे बरेच झाले. तुमचे स्मितहास्य पाहिले तर याचा आपल्या कार्याकरिता कसा उपयोग करावयास हवा याबद्दल काहीतरी उपाय सुचतोय वाटतं तुम्हाला. योग्य म्हणालास कालनेमी. तुला आत्ता जाऊन राहुला एक मुख्य संदेश द्यावयाचा आहे. सांगा प्रभू, कोणता संदेश? हरलास इंद्रा, तू हरलास. तुझ्या नागपाशातून तो बालक मुक्त झाला आहे. आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि आपल्या अपार शक्तीने त्याने तुझ्या शक्तीला पराभूत केले आहे. आता काय करशील? हरलास तू हरलास इंद्रा. राहू, महाराज दशाननांचा एक संदेश घेऊन आलो आहे. याने काम साध्य होईल. यामुळेच आपले महाराज दशानन लोकाधिपती म्हणवतात. त्यांच्यासारखा कुशाग्र बुद्धिमत्ता असणारा कोणीही नाही. इंद्रदेव, तुझी सर्व अस्त्रशस्त्र त्या बालकाकरिता त्याची खेळण्याची साधनं आहे. तुझा अधिकार, गौरव, मान, सन्मान, स्वर्ग, सिंहासन या सर्वाचं रक्षण करायचं असेल तर तुझ्याकडे एकच मार्ग आहे, वज्रयुद्ध. स्वामी, इंद्रदेव वज्राचा प्रयोग करण्याच्या विचारात आहे. हा अनर्थ होऊ देऊ नका स्वामी. ब्रह्मदेव, इंद्रदेवास काय झाले आहे? अद्यापही त्यांना रुद्रांशाबद्दल जराही स्मरण झाले नाही. अशा परिस्थितीत ते एखादा अनर्थ करू शकतात प्रभू. ज्यासही मन आहे त्याला अहंकार, क्रोध बाधल्याशिवाय राहत नाही. तेव्हा योग्य काय अयोग्य काय याचे भान हरवून जाते. आणि आजची स्थिती ही अशीच आहे सरस्वती. इंद्राच्या बुद्धीस राहूने ग्रासले आहे देवी. राहूचा जेव्हा कोणाच्याही बुद्धीवर प्रभाव असतो तेव्हा त्याची बुद्धी सर्व समतोल गमावते. इंद्रास मी देवांचा राजा, मीच श्रेष्ठ, मीच बलशाली असल्याच्या अहंकारात त्याची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे. दुष्ट शक्तींच्या प्रभावात येऊन तो मूर्खपणाचे प्रदर्शन करत आहे. परंतु त्याचा परिणाम होय,
हो इंद्रा, तुला जर जिवंत राहायचे असेल तर तुला वज्र प्रयोग करावाच लागेल. कालनेमी इंद्रास वज्राचा वापर करण्यासाठी प्रेरित करावयास हवे. तू हा संदेश राहू पर्यंत पोहोचव. इंद्रा, तुला तुझ्या पदाचं रक्षण करावयास हवं. सन्मान, गौरव, अधिकार, पद, स्वर्ग, सिंहासन या सर्वांचं रक्षण करायचं असेल तर तुझ्याकडे एकच मार्ग आहे, वज्रयुद्ध. तुझ्या स्वर्ग सिंहासनाचं रक्षण कर. इंद्रा, त्या मर्कटाचं अस्तित्व संपून जा. हे काय होत आहे? काहीतरी अघटित घडत आहे. अंजनापुत्र रुद्रांश कुठल्या तरी संकटात आहे. मला त्याची जाणीव होत आहे.
रुद्रांश, केसरी नंदन, माझा पुत्र अवकाशातून धरणीवर पडतो आहे. कोणीतरी वाचवा, माझ्या पुत्राचे रक्षण करा. परमेश्वरा, माझा पुत्र कुमार, कुमार, कुमार. अंजना, स्वामी कैलासपती, हे काय होत आहे? कुमार, अंजना, कुमार. अंजना,